नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळी माहिती मी एकदम प्रॉपर सांगणार आहे की एक्झामचा पॅटर्न काय असणार आहे, एक्झाम मध्ये कुठले कुठले सेक्शन्स आहेत जे तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत, सगळ्यात महत्वाचं कुठले कुठले टॉपिक्स आहेत जे प्रिपेअर करायचे आहेत, एक्झामचा टाइम वगैरे किती आहे, कुठे कुठे वॅकन्सीज निघालेले आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की 2 दिवसा अगोदर रेल्वे रिझर्वेशन ऑफ बोर्डने 22,000 रुपये वॅकन्सी काढलेले आहेत. मी तुम्हाला याच्या अगोदर इंस्टाग्राम आणि युट्यूबवर भरपूर गोष्टी सांगितल्या पण होत्या, तरी पण सांगत आहे. या 22,000 वॅकन्सीचं क्वालिफिकेशन काही जास्त नाहीये. तुमचं 10वी झालेलं असेल किंवा ITI कुठल्या एखाद्या स्पेसिफिक ट्रेडमध्ये झालेला असेल, तुम्ही हा फॉर्म इझिली भरू शकता. आणि जेवढ्या काही वॅकन्सी आहेत ना, या ग्रेड डी मधून बिलॉंग करतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी पोरं खूप तडपडतात. कारण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबचा एक बेनिफिट हा असतो, सॅलरी पण चांगली असते, सगळे गव्हर्नमेंट हॉलिडेज तुम्हाला भेटतात आणि जॉबची श्युअरिटी असते. कुठली पण एक्झाम प्रिपेअर करत असताना जो सगळ्यात महत्वाचा रोल असतो की प्रिपरेशन करण्याच्या अगोदर की एक्झामचा पॅटर्न काय हे माहित असणं गरजेचं आहे. ड्युरेशन किती आहे, तुमच्याकडे किती वेळ आहे, नंबर ऑफ MCQs किती आहेत, वेटेज किती आहेत. जर तुम्हाला एक्झामचा पॅटर्नच माहित नसेल ना, तर अभ्यास करण्यामध्ये काहीच अर्थ नाहीये. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, सगळी माहिती मी तुम्हाला एकदम प्रॉपरली सांगतो. बाकी बोलायला माझ्याकडे वेळ बी नाही आणि टाइमपास मला जमत नाही. ठीक आहे, नाव लिसन केअरफुली. हा, सगळ्यात पहिलं तर हे की व्हॅकन्सीज कुठे कुठे आहेत. या ज्या 22,000 व्हॅकन्सीज आहेत ना, ते नेमकं कुठल्या कुठल्या पदांसाठी आहे, ज्याला आपण डेझिग्नेशन असं म्हणतो. तुम्ही चेक करू शकता. ट्रॅक मशीन, असिस्टंट इन ब्रिज, असिस्टंट फॉर ग्रुप 4, पीवे, TRD, इलेक्ट्रिकल, असिस्टंट लोको शेड इन इलेक्ट्रिकल, असिस्टंट ऑपरेशन इन इलेक्ट्रिकल, TL अँड AC, C&W, B, S&T. ह्या टोटल 22,000 व्हॅकन्सीज आहेत. याला तुम्ही मराठीमध्ये नंतर कन्वर्ट करून बघू शकता. कसं आहे, एक्झाम द्या, सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्हाला कुठल्या सेक्टरमध्ये जायचंय. अंडरस्टँड. तर सगळ्यात महत्वाचा विषय हा आहे की पेपर पॅटर्न कसा असतो. आता सांगतो, ही एक्झाम ना 3 सेक्शन मध्ये कंडक्ट केली जाते. जी सेक्शन नंबर 1 असतो तो तुमचा MCQ असतो, ज्याला आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हटलं तरी चालेल. सेक्शन नंबर 2 असतो त्याला PET म्हणतात, प्रोफेशनल इफिशियन्सी टेस्ट, ज्याच्यामध्ये ग्राउंड असतं. मी ग्राउंडवर पण बोलणार आहे. भरपूर फॅकल्टीज ग्राउंडची माहिती देत नाही. पळावं लागतं, उंच उडी आहे का, लांब उडी आहे का, ही आहे का, ती आहे का, त्याच्यामुळे ते बी सांगतो, लक्ष देऊन आहे का. जो तिसरा सगळ्यात मेन पार्ट आहे तो आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा. पहिल्या पार्ट क्रॅक केल्याशिवाय दुसऱ्यामध्ये येत नाही आणि 2 क्रॅक केल्याशिवाय तिसऱ्यामध्ये येत नाही. सो तुम्हाला या जर एक्झाम थ्रू जर स्वतःची जागा पक्की करायची असेल तर सगळ्यात मेन आहे ऑनलाईन एक्झाम. जर तुमची ऑनलाईन एक्झामच क्रॅक नसेल ना, तुम्ही ट्रेनिंग करून फिजिकलची काहीच फायदा नाहीये. अंडरस्टँड. तर ऑनलाईन एक्झाम जर तुम्हाला क्रॅक करायची असेल तर तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला मी सांगतो. ही एक्झाम 4 सेक्शन्स मध्ये कंडक्ट केली जाते. सेक्शन नंबर 1 जो असतो त्याला जनरल सायन्स म्हणतात. जनरल सायन्सचे फक्त 25 क्वेश्चन असतात, वेटेज असतं 25. म्हणजे एक क्वेश्चन हा 1 मार्काला असतो. एक पण क्वेश्चन तुम्हाला एक्स्ट्रा दिला जात नाही की बाबा 30 पैकी 25 सॉल्व्ह करा. असला फंडा गव्हर्नमेंटच्या, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झामला बिलकुल पण नसतो. मग तुम्ही म्हणाल की गुट्टे सर सगळे काही ठीक आहे. आणि आताच एक गोष्ट सांगू, सगळं सांगण्याच्या अगोदर भरपूर मुलांचे मला फोन आले की सर तुम्ही RRB ची बॅच घेणार आहेत का. 2 दिवस थांबा, फॅकल्टीशी डिस्कशन सुरू आहे. ज्या बेस्ट फॅकल्टी असतील, ज्या टॉपिक टीच करतील, ज्या टॉपिक मी घेऊन येईल, जर त्या फॅकल्टी मला भेटल्या 2 ते 3 दिवसात मी बॅच लॉन्च करेल. आणि बॅच लॉन्च केल्यानंतर इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळीकडे मी त्याची माहिती टाकून देईल. फीस सगळ्यात अफोर्डेबल असेल, जेणेकरून तुम्हाला ती फीस परवडली पाहिजे. कारण मी तुमचा विचार करूनच बॅच लॉन्च करतो. माझ्या बॅच लॉन्च करण्याचा मेन हेतू हा पैसा कधीच नसतो. ओके, फक्त 2 दिवस थांबा. आणि जर याची इन्स्ट्रक्शन पाहिजे असेल तर आपलं ऍप व्हेक्टर एज्युकेशन अंकुश सर डाउनलोड करून ठेवा. नोटिफिकेशन जेव्हा येईल तेव्हा तुम्ही तो कोर्स बाय करू शकता. ठीक आहे. मग तुम्ही म्हणाल की सर जनरल अवेअरनेस म्हणजे जनरल सायन्स मध्ये काय असतं, एकदम बेसिक पार्ट आहे, फिजिक्स प्लस केमिस्ट्री. फिजिक्स म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे, ज्याला आपण भौतिकशास्त्र असं म्हणतो. आणि केमिस्ट्री म्हणजे काय, ज्याला आपण रसायनशास्त्र असं म्हणतो. ते भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र तुम्हाला वाचायचे 10वी पर्यंत. कितवीच वाचायचं ते सांगतो. 7वी, 8वी, 9वी, 10वी, 7वीच्या खाली जायचं नाही. जर तुम्ही टॉपिक व्यवस्थित प्रिपेअर केले ना बाळांनो, मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचे 25 मार्क कन्फर्म आहेत. क्वेश्चनची लेवल इझी असते. कारण हे ग्रुप बी, ग्रुप सी, ग्रुप ए चे पेपर नाहीत, ग्रुप डी चे पेपर आहेत. सो तुमच्या बेसिक सोबत खेळलं जातं, फंडामेंटल सोबत खेळलं जातं, तुमच्या कन्सिस्टन्सी सोबत खेळलं जातं. सो तुम्ही जर 7वी, 8वी, 9वी, 10वीचे पुस्तकं नसतील तर पुस्तकं घ्या आणि फिजिक्स केमिस्ट्री वाचायला सुरुवात करा. त्याच्याबद्दल बी मी तुम्हाला माहिती देईल, टेन्शन घेऊ नका. दुसरा टॉपिक आहे मॅथमॅटिक्स, ज्याला आपण गणित म्हणतो. इथे पण 25 क्वेश्चन आहेत आणि मार्क पण 25 आहेत.
गणितामध्ये कुठले कुठले टॉपिक असतात हे पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला सांगतो, टेन्शन घेऊ नका. तिसरा टॉपिक आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग. इंटेलिजन्स म्हणजे तुमच्या एक साध्या भाषेत त्याला रिझनिंग म्हटलं तरी चालेल, ज्याला बुद्धिमत्ता असं म्हणतात, ठीक आहे ना. बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंगचे काही क्वेश्चन्स असतात जे ऍप्टिट्यूड सारखेच असतात पण थोडे वेगळ्या लेवलचे असतात. नंबर ऑफ क्वेश्चन असतात 30, वेटेज पण आहे तुमचं 30. इथं पण एक पण क्वेश्चन एक्स्ट्रा दिला जात नाही. हा एवढा आहे. मॅथ आणि जो दुसरा टॉपिक आहे आपला जनरल सायन्स, याच्या कंपॅरिझन मध्ये इथं 5 मार्क तुम्हाला एक्स्ट्रा आहेत. आणि जो चौथा, जो सगळ्यात भंगार टॉपिक आहे माझ्या मतेनुसार, तो आहे जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर. याला मत जीव तोडून अभ्यास करावा लागतो. थोडंफार तुम्हाला जे करंट अफेअर मार्केटमध्ये काय चाललंय आहे त्याचं बद वाचावं लागेल. 2025 किंवा 26 ला जे नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलेलं आहे तेच वाचावं लागेल. सो जेवढे काही करंट अफेअर्स चालू घडामोडी आहे सगळ्या वाचा. वेटेज कमी आहे, सो टेक द बेनिफिट ऑफ दॅट. क्वेश्चन आहे 20, टोटल नंबर ऑफ क्वेश्चन असतात 100, वेटेज पण आहे तुमचं 100 आणि याला मिनिट आहेत 90. म्हणजे तुम्हाला 1.5 तासात, 90 मिनिटात 1.5 तासात 100 क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत. म्हणजे एका क्वेश्चनचं जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर एका क्वेश्चन तुम्हाला 53 ते 54 सेकंदामध्ये सॉल्व्ह करावं लागेल. मग तुम्ही मला फक्त 53-54 सेकंद असता का? ज्याने मन लावून अभ्यास केला ना त्याला एक 15 सेकंद पण खूप झाले, 53-54 सेकंद पण लागत नाही. अंडरस्टँड? मग त्याला थोडं आपण डिटेलमध्ये जाऊ, नेमके याच्यात काय काय स्टडी करायचं आपल्याला. तो सगळ्यात पहिला टॉपिक आहे तो आहे तुमचा मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स मध्ये काय काय लर्न करावं लागेल आपल्याला ते तुम्हाला सांगतो. थोडं फास्ट सांगतो, लक्ष द्या. नंबर सिस्टीम आहे ज्याला अंक संख्या म्हणतात. देन डेसिमल्स आहेत तुमचे पॉइंट्स वगैरे. देन एलसीएम आहे, रेशो अँड प्रोपोर्शन, तुम्ही याची स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. त्याच्यानंतर मेन्सुरेशन आहे, टाइम अँड डिस्टन्सचे न्यूमरिकल, नफा तोटा, प्रॉफिट अँड लॉस, जॉमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, साइन कॉस थीटा तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे. स्क्वेअर रूटवर क्वेश्चन येतात. कॅलेंडर आणि क्लॉक सोपं असते एकदम आहे. बॉर्ड मास तुम्हाला सगळ्याच माहित आहे. ब्रॅकेट ऑफ डी फॉर म्हणजे चेक करा, बॉर्ड मास फुल फॉर्म तुम्हाला सगळ्यांनाच माहित असेल. डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन अँड सबस्ट्रॅक्शन, फ्रॅक्शन, एचसीएफ, एलसीएम मला सीएचसीएम ते येणारच. देन पर्सेंटेजचे न्यूमरिकल असतात, टाइम अँड वर्कचे न्यूमरिकल, सायफाय असतो, अल्जेब्रा असतो, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक्स असतात, एज कॅल्क्युलेशनवर क्वेश्चन येतोच, आणि पाईप अँड सिस्टम्सवर क्वेश्चन्स असतात. ओके. कुठलं पण एक मॅथमॅटिक्सचं ग्रुप डीचं पुस्तक घ्यायचं, त्याच्यात सगळा डेटा असतो. जी पण फॅकल्टी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देईल प्रत्येक टॉपिक तुम्हाला टीच करेल साध्या सोप्या भाषेत. ठीक आहे. नाव लेट मी मूव टुवर्ड द नेक्स्ट टॉपिक. आता जो पुढचा टॉपिक आहे ते पण तुम्हाला दाखवून देतो, तो आहे तुमचा रिझनिंगचा. मॅथमॅटिक्सच्या कंपॅरिझन मध्ये ना रिझनिंग थोडं अवघड असतं, पण जर तुम्ही प्रॉपरली स्टडी केला, वरच्यावर न करता जर मध्ये घुसून स्टडी केला तर रिझनिंग पण काही अवघड नसते. ठीक आहे. सो याला पण प्रिपरेशन चांगलं करा, कारण याचं वेटेज सगळ्यात जास्त आहे 30 मार्क. याच्यामध्ये रिझनिंगचा बेसिक पोर्शन आहे, अॅनालॉजीज आहेत, कोडिंग डिकोडिंग आहे, रिलेशनशिप. रिलेशनशिप म्हणजे तुमच्या रिलेशनशिप नाही, ब्लड रिलेशनशिप, रक्ताचे नाते. जबलिंग आहे, डीआयएन सफिशियंटरी आहे, सफिशियन्सी, सिमिलेटरीज अँड डिफरन्सेस, क्लासिफिकेशन. एक काम करायची, स्क्रीनशॉटच काढून घ्या, कारण मी प्रत्येकावर तर काही बोलत नाहीये. सो स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुमच्यात ते कामाला येईल. मी तुम्हाला आधीच काय बोलू, जनरल सायन्स मध्ये 2 विषय येतात, फिजिक्स आणि केमिस्ट्री. इज दॅट क्लिअर? मग तुम्ही मला एवढंच का, आता अजून थोडी माहिती द्या, तू जरा लक्ष देऊन ऐका. ठीक आहे. हे झालेलं आपलं जनरल सायन्स मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि लाईफ सायन्स. लाईफ सायन्स पण थोडं प्रिपेअर करा, पण एवढं लक्ष द्यायची गरज नाही. फिजिक्स आणि केमिस्ट्रीकडे तुमचं लक्ष जास्त द्याल. इज दॅट क्लिअर? आता मी काय सांगतो, करंट अफेअर्स मध्ये नेमकं काय वाचायचं. जर आपण चालू घडामोडी म्हणतो तसं चालू घडामोडी वाचायला गेलं 10 पुस्तकं पण कमी पडतील. पण मेन टॉपिक तुम्हाला सांगतो, करंट जनरल अवेअरनेस अँड करंट अफेअर्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. जर मार्केटमध्ये कुठल्या वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज आली असेल त्याच्याबद्दल तुम्हाला माहित पाहिजे, जसे AI तुम्हाला पण माहित आहे. देन येतं स्पोर्ट्स, खेळत असणारच यार. देन कल्चर, तुम्हाला पण सर्वांना माहित आहे. देन पर्सनॅलिटीज, जे मोठे मोठे व्यक्ती. देन इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स पण तुम्हाला माहित आहे, तुम्ही वाचलं जाणं. पॉलिटिक्स, सगळ्यात मेन पॉलिटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि स्पोर्ट्स आहे. याच्याबद्दल थोडी माहिती ठेवा, याच्यावर क्वेश्चन 100% येतात. इज दॅट क्लिअर? आणि सगळ्यात महत्वाची आता सूचना तुमच्यासाठी ही आहे, जर तुम्ही ही एक्झाम क्रॅक केली तर सेकंड स्टेप असते प्रोफेशनल इफिशियन्सी टेस्ट. याच्याबद्दल भरपूर जणांना माहित नाही, सो मी सांगतो. प्रोफेशनल इफिशियन्सी टेस्ट मेल साठी वेगळी असते आणि फिमेल साठी वेगळी असते. जर तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर तुम्हाला 2 टास्क परफॉर्म करावे लागतात. पहिला टास्क, तुम्हाला वजन उचलावं लागतं 35 किलोचं, आणि तुम्हाला रनिंग करावं लागते 100 मीटरची 2 मिनिटाच्या आत. आता सांगतोय.
100 मीटर तुम्हाला क्रॉस करावं लागेल 120 सेकंदामध्ये. तुमच्या अंगावर वजन असेल 35 किलोचं. पण जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला वजन उचलायचंय 20 किलोचं. तुम्हाला 100 मीटरच पळायचंय. तुम्हाला टाइम आहे इथं 2 मिनिटाचा. दोघांना पण टाइम 2 मिनिटाचाच आहे बरं, आता सांगतो. आणि चान्स एकच असतो. तुम्ही म्हणाला पाय लचकून पडलो, हे झालं, दही झालं, तूप झालं, असं नाही जमत. एकच चान्स असतो, खणखणीत मेन्शन केलेला आहे, विदाउट पुटिंग द वेट डाऊन. वजन खाली पडता कामा नये. मुलगा असाल, मेल असेल तर 2 मिनिटात 35 किलो उचलून पळा. फिमेल असेल तर 2 मिनिटात 20 किलो उचलून पळा. कारण मुली थोड्या कमजोर असतात असं यांचं म्हणणं आहे. नसतात प्रॅक्टिकली, पण असतात असं यांचं म्हणणं आहे. त्याच्या मी काहीच करू शकत नाही. हा पहिला टास्क आहे. दुसरा टास्क आहे, शुड बी एबल टू रन फॉर डिस्टन्स ऑफ 1000 मीटर. 1 किलोमीटर तुम्हाला पळावं लागेल 4 मिनिट आणि 15 सेकंदात. 4.25 मिनिटात तुम्हाला 1 किलोमीटर पळायचंय. प्रॅक्टिस करा, आरामात पळणं होतं, एवढं काही अवघड विषय नाहीये. आणि जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्हाला 1 किलोमीटर पळायचंय 5 मिनिट आणि 40 सेकंदामध्ये. म्हणजे मुलींना टाइम थोडा जास्त दिलेला आहे, मुलाला टाइम थोडा कमी दिलेला आहे. अंडरस्टँड? जर या 2 गोष्टी तुम्ही क्रॅक केला तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा पार्ट एवढा अवघड नसतो. तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुम्हाला ती पोस्ट मिळून जाते. इज दॅट क्लिअर? परत एकदा सांगतोय, RRB ची बॅच लॉन्च करण्याची प्रोबॅबिलिटी माझ्याकडून चांगलीच आहे. 2 दिवस थांबा. इफ आय गॉट द बेस्ट फॅकल्टी टू टीच एव्हरी अँड ईच टॉपिक, आय विल इंट्रोड्यूस दॅट फॅकल्टीज अँड लेट वी स्टार्ट द बॅच. तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं नसेल, आपल्याकडे क्लासेस कोणते कोणते होतात ते बी सांगतो. पॉलिटेक्निकचे सगळे सब्जेक्ट घेतले जातात. इंजिनिअरिंगचे काही टॉपिक घेतले जातात. टेक्निकल असिस्टंटचा क्लास घेतला जातो. MSCB चे जनको असो, ट्रान्सको असो, डिस्कॉम असो. RRBचा पण प्लॅन टाकत आहे मी त्याच्यात. कुठली टेस्ट सिरीज पाहिजे असेल MCQ ची, फास्टॅग रिव्हिजन पाहिजे असेल, बेसिक कोर्स पाहिजे असेल, सगळा डेटा आपल्या ऍपवर आहे. ऍपचं नाव परत एकदा सांगतो, वेक्टर एज्युकेशन अंकुश सर. अंडरस्टँड? डाउनलोड करून ठेवा, नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा, कारण भरपूर मुलांना याचा सिलेबस माहित नाही. कुठलंही प्रिपरेशन करण्याच्या अगोदर पहिले एक्झामचा पॅटर्न बघा, वेटेज बघा, सेक्शन्स बघा, सिलेबस बघा, मगच एक्झाम प्रिपरेशन करा. अर्धवट माहिती कधीच कामाची नसते, ती तुमचा घात करते. इज दॅट क्लिअर? रिगार्डिंग याच्याबद्दल तुम्हाला काही क्युरी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. मी त्याला वेळातला वेळ काढून नक्की रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. इज दॅट क्लिअर? आणि बेस्ट ऑफ लक सर्वांसाठी. धन्यवाद.